जळगाव जिल्ह्यातल्या लोहटार इथले शेतकरी विजय वाणी यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करत आपल्या 30 एकर शेतीत सुबाभुळाची लागवड केली आहे. वाणी यांनी गुजरातमधल्या पेपर मिलला सुबाभूळ लाकूड विकण्याचा करार केला आहे. या करारामुळे दरवर्षी झाडांची 400 ते 500 टन कटाई होत असून सुमारे 12 ते 15 लाखांचं उत्पन्न मिळत आहे. विजय वाणी यांनी उर्वरित क्षेत्रात केळी, लिंबू, हळद, कांदा अशा पिकांचीही लागवड केली आहे. तो 40-45 वर्षापासून शेतीचा व्यवसाय करतोय. पण आता या 10 वर्षापासून पूर्वीचे जे पीक होतं त्याच्यापेक्षा हे सुबावचं पीक मला चांगलं वाटलं. आता दिवसेंदिवस लेबरचा प्रॉब्लेम फार येतोय. तर सुबावळीची लागवड केल्यानंतर याला लेबरचा प्रॉब्लेम पण नसतो आणि रासायनिक म्हणजे मटेरियलचाही खर्च कमी असतो. नसलं तरी चालेल, मटेरियल नाही दिलं तरी चालेल, पण त्याचं स्वतःचं जे नायट्रोजन तयार होतं त्याच्यावर ते 2 वर्षात 40 ते 50 टनापर्यंत ॲव्हरेज देऊ शकतं. आणि ज्या शेतकऱ्यांना 2 वर्ष थांबायची कपॅसिटी आहे अशा शेतकऱ्यांनी माझं तर विनंती आहे त्यांना की बाबा त्यांनी सुबावची लागवड करा आणि हमीचं उत्पन्न मिळवा की त्या सुबाभूळ लागवड हा शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय असल्याचं वाणी सांगतात. झाडांचा पाला पाचोळा तसंच बारीक काड्यांपासून सेंद्रिय खत मिळतं. तसंच पेपर मिलकडून लाकडाची कटाई आणि वाहतूक केली जात असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे.